पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार। उद्यापासून लागू होणाऱ्या जीएसटीच्या नव्या स्लॅबच्या संदर्भात संवाद साधण्याची शक्यता। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मात्र आमदार नसताना सुद्धा आपल्याला 20 कोटी मिळतात। निधीवरून माजी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी 3 कोटींपर्यंत खर्च आणि 100 बोकड कापावे लागतात। शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा बरळले। पोटातलं ओठात आलं, वडेट्टीवारांचा खोचक टोला। महाराष्ट्रामध्ये मराठा शक्तिशाली, उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्त्व। नितीन गडकरींचं वक्तव्य, मी ब्राह्मण आहे, देवाचे आभार की आम्हाला आरक्षण नाही, असंही विधान। आंतरवालीमध्ये मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा अचानक हल्ला, अनेक कार्यकर्त्यांना मधमाशांचा चावा। बैठकीच्या ठिकाणी गोंधळाचं वातावरण। पुणे गोळीबाराच्या प्रकरणी कुख्यात गुंड निलेश घायवळची पोलिसांनी काढली धिंड। कोथरूडमध्ये गोळीबार केल्यामुळे याच परिसरामध्ये धिंड काढत शिकवला धडा। मे 2026 मध्ये होणारी नीटची परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता। पेपर लीक होण्याच्या प्रकाराच्या नंतर केंद्रीय शिक्षण आणि आरोग्य मंत्रालयाची सावध पावलं। अमेरिकेकडून H1B व्हिसासाठीचे नवीन नियम आजपासून लागू। नवीन अर्जदारांना मोजावे लागणार 88 लाख रुपये। जुन्या H1B व्हिसाधारकांना नवे नियम लागू नाहीत, अमेरिकेचं स्पष्टीकरण। जपानमधील ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025 मध्ये महाराष्ट्राचा डंका। उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन। जगभरातील उद्योजकांचा सहभाग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।